हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज चा जो व्हिडिओ आहे अगदी महत्त्वाचा आहे आणि हा बिगिनर्ससाठी आहे. तर बघा, व्हिडिओ कशावरती आहे हे थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल. खूप लोकांची रिक्वेस्ट होती की सुपर ऑर्डर ज्या आहेत त्या कशा यूज करायच्या. तर बघा, त्याआधी तुम्हाला पर्टिक्युलर स्टॉकमध्ये जर एंट्री करायची आहे तर तो स्टॉकमध्ये तुमचं ऑलरेडी ॲनालिसिस असायला पाहिजे. तुम्हाला माहीत असायला पाहिजे की याची एंट्री कुठे असणार आहे, स्टॉप लॉस कुठे असणार आहे. तर एंट्रीपासून तर स्टॉप लॉस तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे किती पॉईंटचा बनत आहे. तर समजा 5 पॉईंटचा जर माझा एस एल बनत आहे आणि माझी रिस्क, ठीक आहे, माझी रिस्क किती आहे. जर मी दिवसाला जवळपास 1000 रुपयाचं जर मी इथे लॉस देऊ शकते, तर मी काय करणार, एक फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही क्वांटिटी कॅल्क्युलेट करू शकता. तर रिस्क जी आहे, जेवढी तुम्हाला रिस्क घ्यायची आहे, समजा 1000 रुपीज रिस्क आणि तुमचा स्टॉप लॉस बनतो आहे जेवढा पॉईंटचा, कधी 5 पॉईंटचा बनेल, कधी 2 पॉईंटचा बनू शकतो, कधी 7 पॉईंटचा बनू शकतो. तर ती रिस्क 1000 डिवायडेड बाय जो स्टॉप लॉस बनतो ते पॉईंट्स, आणि काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं आणि तुम्हाला काय मिळणार, जेवढी अमाऊंट मिळणार ती तुमची क्वांटिटी असणार आहे. तर सुपर ऑर्डर लावताना तुम्हाला ह्या गोष्टी पहिलेच काढाव्या लागतात. सुपर ऑर्डरमध्ये गेल्यावरती तुम्हाला स्टॉप लॉस कुठे ठेवायचा आहे, टार्गेट काय ठेवायचं आहे आणि एंट्री काय ठेवायची आहे. आता मी जी आहे एंट्री तिथे पर्टिक्युलर प्राइस टाकत नाही, मी मार्केट ऑर्डरवरतीच लावत असते. आणि या व्हिडिओमध्ये डेमो तर तुम्हाला मिळूनच जाईल, पण बघा ह्याचा ही जी फॅसिलिटी आहे बिगिनर्ससाठी अगदी महत्त्वाची आहे. कारण की तुम्ही लोक खूप एक लिमिटेड कॅपिटल घेऊन येता मार्केटमध्ये. त्या कॅपिटलवरती तुम्हाला किती रिस्क घ्यायची आहे ते आधीच जर डिफाईन केलं, त्यानुसार जर तुम्ही ट्रेडिंग करत गेलात, तर तुम्ही एक म्हणतात फिक्स्ड लॉस मार्केटमध्ये घेऊ शकता की मला एवढंच मार्केटला द्यायचं आहे. तर ते तुम्ही घेऊ शकता. इथे प्रॉपर एस एल लावून तुम्ही ट्रेड घ्यायचा आहे. तर एक आता हे झालं बिगिनरसाठी सुद्धा जे, आणि एक आहे जे प्रॅक्टिस करत आहेत. आता बघा, मार्केटमध्ये आल्या आल्या खूपच मोठा पैसा बनून जाईल असं नसतं. तुम्हाला काही दिवस मार्केटमध्ये प्रॅक्टिस करावे लागतात. जरी तुमच्याकडे खूप जास्त पैसा असेल तर तेवढ्या पैशाने येऊन तुम्ही इंट्राडे करत बसणार आहे का? नाही. तर तुम्हाला एक छोट्या अमाऊंटने इथे प्रॅक्टिस करावी लागेल. तर प्रॅक्टिससाठी सुद्धा हे हेल्पफुल आहे. कधी कधी काही लोकांना होतं की स्टॉप लॉस लागलेला असून सुद्धा कापत नाहीत, त्याला होल्ड करून घेतात आणि मोठा लॉस करून बसतात. तर काय करायचं, एक सुपर ऑर्डरमध्ये तेच आहे की तुम्ही एक स्टॉप लॉस तिथे लावून ठेवू शकतात. जर आला स्टॉप लॉसवरती, तो आपोआप तुमचा स्टॉप लॉस ट्रिगर होऊन जाणार. तुमची जी रिस्क आहे तेवढाच तुम्हाला लॉस होईल, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही. ठीक आहे. आणि टार्गेट पण एकदा लावलं आणि तिथून तुम्ही जे टार्गेट आणि स्टॉप लॉस आहे ट्रेल पण करू शकता. ठीक आहे. तर ते पण तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणारच आहात. तर हा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा आहे. त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून हे व्हिडिओ जे आहेत हे आपले मराठी बंधू आणि भगिनींसोबत पोहोचतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया, जाऊया स्क्रीनवरती. ओके, तर आपल्याला इथे एका स्टॉकमध्ये अपॉर्च्युनिटी दिसत आहे. तर मी काय करणार, याला एकतर इथे ॲड करून घेणार. त्याच्यानंतर मला त्याला बाय करायचं आहे. तर मी असा माझ्याकडे इंटरफेस आला. इथे बघू शकता मला ट्रेडिंग सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे इंट्राडे. आणि इथे बघा मार्केट लिमिट, आणि इथे ट्रिगर ऑर्डर आणि सुपर ऑर्डर. तर आपण सुपर ऑर्डर कशा यूज करायच्या ते आपण बघणार आहोत आज. तर बघा, इथे जर मी क्लिक केलं, आता आपण पहिले स्टॉक बघूयात आपला जो, ओके. तर आता ह्याची प्राईस चालू आहे 686.4, 686.4. इथून जो हा स्टॉप लॉस बनतोय हा किती पॉईंटचा बनतोय आपण ते बघूयात. हा बनतोय 7 पॉईंटचा हा स्टॉप लॉस बनतोय. ठीक आहे. म्हणजे मी याच्यावरती समजा 1000 रुपीजची मी रिस्क घ्यायला तयार आहे याच्यावरती. तर मी काय करणार, माझी रिस्क 1000 रुपीजची रिस्क डिवायडेड बाय 7. तर माझ्याकडे किती 142 क्वांटिटीज आलेल्या आहेत. ठीक आहे. तर 142 क्वांटिटीज आपण इथे प्लेस करू शकतो जर मला 1000 रुपयाची रिस्क घ्यायची आहे तर. ठीक आहे. तर मी काय करणार, ओके. सो क्वांटिटी किती झाली आपल्या 142. 1000 रुपीजची मी रिस्क घेणार.
टार्गेट आपण इथे लावू शकतो, टार्गेट आणि स्टॉप लॉस. तर आता बघा, जो चार्ट आहे इथे टार्गेट आपण लावू शकतो 704 वरती आपण टार्गेट लावूयात आणि स्टॉप लॉस आपला आहे, पहिले टार्गेट लावूयात. ठीक आहे, 704 आणि स्टॉप लॉस आपला काय आहे, स्टॉप लॉस आहे 680. ठीक आहे, 680चा आपण इथे स्टॉप लॉस लावूयात. 680चा मी स्टॉप लॉस लावला आहे. तर इथे बघा, आपण प्राईस पण टाकू शकतो, पण सध्या आपण मार्केट प्राईसवरतीच याला एक्झिक्यूट करूयात. तर आपले काय झालं, इथे टार्गेट आणि स्टॉप लॉस दोन्ही गोष्टी इथे आलेल्या आहेत आणि क्वांटिटी माझ्या रिस्कनुसार मी किती क्वांटिटी घेऊ शकते ते. ठीक आहे, तर आता बघा, आता ह्याने ब्रेकआउट तर केलेला आहे. हा जेवढा खाली येईल तेवढी माझी रिस्क कमी होईल. ठीक आहे, हा वरती निघाला तर माझी रिस्क वाढेल. तर आपण इथे काय करू शकतो, इथे प्लेस करू शकतो इथे ऑर्डर. ठीक आहे, पहिली निफ्टी बघून घेऊयात. ओके, निफ्टी बुलिशच आहे, तर आपण इथे प्लेस करू शकतो आपली ऑर्डर. तर मी इथे काय करणार, माझी ऑर्डर प्लेस करून देणार. ओके, माझं इथे आता माझा बाय झाला आहे हा स्टॉक. तर मी काय करणार, याचा चार्ट बघणार इथे येऊन. याच्यावरती तुम्हाला दोन्ही पण गोष्टी दिसतील. हा माझा SL आलेला आहे इथे, हा माझा टार्गेट. ठीक आहे, सो 142 क्वांटिटीज आपण घेतलेल्या आहेत. माझा SL हा आहे, हा माझा टार्गेट आहे. तर इनिशियली जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये येता तेव्हा बघा, एक लिमिटेड रिस्क सोबत एक चांगला रिवॉर्ड तुम्ही घेऊ शकता इथे. ठीक आहे, आता मी इथे क्वांटिटी वगैरे पण ॲड करू शकते. जर मला कॉन्फिडन्स येत आहे की स्टॉक जाऊ शकतो छान, तर ते कधी होणार, जेव्हा तुम्ही एक पर्टिक्युलर टाईम मार्केटमध्ये स्पेंड करून देणार, तेव्हा तुम्हाला कळायला लागेल की नाही, हा वरतीच जाऊ शकतो. तेव्हा तुम्ही वरती थोड्याशा गेल्यावरती क्वांटिटीज ॲड करू शकता. तर तुम्ही डायरेक्ट क्वांटिटी ॲड करू शकता. आता हा जो टार्गेट मी लावलेला आहे, तर मी इथून याला मॉडिफायसुद्धा करू शकते. आता 704 मला वाटत आहे की हा 700 वरूनच फिरून जाईल. तर मी काय करणार, याला इथे 700 वरती लावणार, इथे ड्रॅग केलं आणि मी मॉडिफाय ऑर्डर आला माझं. इथे 700 वरती माझं काय टार्गेट लागलेलं आहे. इथे SL जो आहे, आता मी याला मला ट्रेल करायचं आहे की हां, मला वाटत आहे की हा मी इथे ठेवू शकते, मला जास्त रिस्क घ्यायची नाही आहे. तर मी इथे काय करणार, मॉडिफाय ऑर्डर करून घेणार आणि हा माझा मॉडिफाय झालेला आहे, म्हणजे माझी रिस्क आणखीच कमी झाली. हा जर थोडासा आणखी वरती गेला तर मी काय करणार, माझा SL इथे लावून देणार. ठीक आहे, काय करायचं, जस्ट इथून पकडायचं, ड्रॅग करायचं, जिथे लावायचं तिथे ठेवायचं आणि मॉडिफाय ऑर्डर करून टाकायची. ठीक आहे, अशा प्रकारे हे आपले आपण सुपर ऑर्डर असे यूज करू शकतो अशा प्रकारे. ठीक आहे, तर बिगिनरसाठी अगदी छान आहे. तर तुम्ही हे यूज करू शकता इनिशियली. ठीक आहे, सो बिगिनर्स लोकांनी एक फिक्स अमाऊंट घेऊन येतात मार्केटमध्ये की चला मला 20,000 यूज करायचे इंट्राडेमध्ये. मग 20,000 वरती मी रिस्क किती घेऊ शकतो, चला मी 500 रुपयाची जर रिस्क घेऊ शकतो, त्याच्या अगेन्स्ट मला 1000 रुपीज मिळतील. तर मी तसं कॅल्क्युलेट करणार की माझे 500 रुपयाचीच रिस्क बनली पाहिजे. काय फॉर्म्युला असणार आहे, रिस्क डिवायडेड बाय जो स्टॉप लॉस बनतोय तो, रिस्क डिवायडेड बाय स्टॉप. मग आपल्याला काय मिळणार, क्वांटिटीज मिळणार. रिस्कला आपण डिवाइड केलं म्हणजे 500 डिवायडेड बाय जो स्टॉप लॉस बनतो. आता स्टॉप लॉस खूप मोठा नसावा, ते पॉईंट्स तुम्ही तिथे ठेवू शकता. जेवढ्या क्वांटिटीज येतात ते तुम्ही घेऊ शकता, तेवढ्याच क्वांटिटी तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे, सो अशा प्रकारे हे आपले सुपर ऑर्डर तुम्ही यूज करू शकता आणि इथून तुम्ही याला ड्रॅग पण करू शकता आणि तुम्हाला जिथे पाहिजे तिथे मॉडिफाय करू शकता. ठीक आहे, स्टॉप लॉस मॉडिफाय करू शकता आणि टार्गेटसुद्धा इझी आहे. ठीक आहे, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि त्याच्या आधी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करून घ्या या व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिली मेंबरसोबत. या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.